अंजली दमानिया यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते। तर अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा घोटाळ्याचा आरोप केला होता। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या घोटाळ्याच्या आरोपानंतर आता धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळले आहेत। माझं मीडियाला चॅलेंज आहे, अंजली बदनामिया यांनी बदनामी करण्यापलीकडे एकतरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात कुठेतरी टिकलाय का, सत्य झालाय का, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला। धनंजय मुंडे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषद त्यांनी अंजली दमानिया यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर स्पष्टीकरण दिले आहे। तसेच त्यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे। जी प्रक्रिया राबवली गेली ती पूर्व मान्यतेची राबवली गेली। त्यामध्ये विविध कंपन्यांकडून स्पर्धात्मक दर मागवले होते। त्या जास्तीत जास्त कंपन्यांनी यात सहभागी व्हावे म्हणून निविदा प्रक्रिया दोनदा मुदतवाढ दिली। कोणी 2 वेळा मुदतवाढ देईल का हो, असा सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला। नॅनो युरिया किंवा नॅनो डीपीएचे दर संबंध देशात समान आहेत, त्यामुळे यात तफावत आहे। अमुक कोटीचा भ्रष्टाचार आहे हे म्हणणं म्हणजे जनतेला फसवणं आहे। धाटात खोटं बोलणं, त्यातून सनसनाटी निर्माण करणं, अंजलीताई आरोप करायच्या, त्यावर विश्वास राहायचा, आता तो राहिला नाही। अधिक टिकाऊ आणि 6 महिन्याऐवजी 1 वर्षाची गॅरंटी देणारा, त्यातही इतर राज्यापेक्षा 2857 रुपयाचा पंप शासनाला पडला आहे। या पंप खरेदीत ज्या ज्या शेतकऱ्यांना पंप मिळाले त्यांनी आमचे आभार मानले आहेत, असे देखील ते पुढे म्हणाले। तसेच पुढे बोलताना म्हणाले की कापूस साठवणूक बॅगेच्या खरेदीवर त्या बोलल्या, त्याची किंमत कोणी करावी हा प्रश्न निर्माण झाला होता। त्यावेळी राज्यात कापसाला भाव नव्हते, शेतकऱ्यांच्या घरात होता। कापसावर अनेक वेळा फवारणी केली, त्यामुळे घरातील लोकांच्या त्वचेवर परिणाम झाला होता। त्यामुळे कापूस बॅगा खरेदी करण्याचा निर्णय घेतला। सिरकॉट इंडिया ही केंद्राची कंपनी, त्याची किंमत ठरवून दिली, जी किंमत ठरवून दिली त्यापेक्षा कमी किमतीत बॅगा खरेदी केल्या आहेत। आता प्रत्येक गोष्टीत खरेदीची किंमत काय दमानिया यांना विचारून सरकारने खरेदी करायची का? त्यावेळी उचित आणि बाकी उचित नाही, त्यांना विचारून दर देईल ते योग्य, आणि नाही दिला तर भ्रष्टाचार असं समजायचं। आजवर अनेक आरोप माझ्यावर झाले। आज 58वा दिवस आहे। मी दमानिया यांनी बीडला बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बहुजन समाजाला बदनाम करण्याचे प्रयत्न केले। एवढेच नाही तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी का? त्या हुशार आहेत, मला आदर आहे। जे आरोपी पकडायचे आहेत त्यांचा खून झाला म्हणल्या, हा त्यांचा खोटारडेपणा बाहेर नाही का आला? माझं मीडियाला चॅलेंज आहे, अंजली बदनामिया यांनी बदनामी करण्यापलीकडे एकतरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात कुठेतरी टिकलाय का, सत्य झालाय का, असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेला आहे। तसेच बोलताना ते पुढे म्हणाले की त्यांना परत राजकारणात यायचं असेल, त्यामुळे न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा विषय असतो, त्यामुळे खोटे आरोप करू नका। ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला। थर्मल पॉवरने जी घाण केली आहे ती घाण थर्मल पॉवरने पैसा देऊन काढावी अशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे। याबाबत त्यात शासकीय पद आहे। माझ्या कंपनीत माझ्या बायकोला बसवलं की मी बसवलं। ती 2006 ची कंपनी आहे। त्या राखेमुळे सिमेंट इंडस्ट्री आली, रोजगार आलाय। ज्यावेळेस राख बॅग मध्ये जात नव्हत्या तेव्हा राखेचे तळ असायचं। आमच्याकडे 2-4 तळे आहेत, ते साफ करायचे नको। मे महिना आल्यावर आमची परडी धुळीत दिसते, राखेत दिसते, यावर आरोप करायचे। ऊर्जा विभागाचं म्हणावं की राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे। याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका। आम्हाला बोलता येत नाही, आमच्याकडे काहीच नाही। मीडिया यायचं, स्वतःचा प्रभाव निर्माण करणं अवघड नाही। 5 वर्ष विरोधी पक्ष होतो। बीडमध्ये भयंकर घटना घडली आहे, ही संवेदनशील घटना आहे। हत्यारांना फासवर लटकवण्याची जबाबदारी आहे। यातून वादावर वाद नको म्हणून गप्प बसतो। एक विषय झाला तर दुसरा विषय, काय चाललंय? माझी अंजलीताई बदनामिया यांना माझ्यावर सातत्याने आरोप करण्याचं काम ज्यांनी कुणी त्यांना दिला असेल, त्यांना अंजली दमानिया यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत। साप म्हणून भुई थोपाट मीडियातून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचं राजकीय आणि सामाजिक आयुष्य संपवणं एवढं सोपं नसतं, असे देखील ते म्हणाले। अशा प्रकारे धनंजय मुंडे यांनी चांगलंच अंजलीताई दमानिया यांना रडारवर घेतलं होतं। त्यांनी जे जे आरोप केले आहेत ते सर्व त्यांना फेटाळून लावलेले आहेत, आणि अंजलीताई बदनामिया यांनी अशा प्रकारचे बिनाबुडाचे आरोप केलेले आहेत। त्यामधले कुठेही तथ्य नसून केवळ माझं राजकारण संपवण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। तर अंजलीताई दमानिया त्यांनी विविध जे आज 58वा दिवस आहे त्यांच्यावर धनंजय मुंडे यांच्यावर रोज आरोप केलेले आहेत, परंतु धनंजय मुंडे यांनी आज आपलं शांत बसल्याचा जो त्यांचा स्वभाव आहे ते मात्र या असल्या आरोपावरती आता शांत बसू शकले नाहीत। त्यांना पण तातडीनं पत्रकार परिषद घेतली
आणि अंजलीचा दमाने याला चांगलं रडारवर घेतलेला आहे आणि त्यांचे सर्व पोलखोल केलेले आहे. यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बघत राहा आपलं युट्यूब चॅनल. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.